Hello, good evening students. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी आयडियम्स अँड फ्रेजेस या टॉपिकवरती टॉप MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 3000 रुपयात अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू देखील कॉन्टॅक्ट करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. पहा, ब्लॅक आणि येल्लो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव म्हणजे BSc नर्सिंग असं टाईप करा. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली BSc नर्सिंगचा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. आता आपल्या टॉपिककडे बघूया. तर टॉपिकचा फर्स्ट क्वेश्चन आहे, पहा, टू प्ले सेकंड फिडर. तर याचा अर्थ काय होतो, म्हणजे मागे राहून बॅकसाईडला राहून त्याची मदत करणे. आता ऑप्शन्स बघू. टू बी हॅपी, चिअरफुल अँड हेल्दी म्हणजे आनंदी, उत्साही आणि निरोगी राहणे. सेकंड आहे, पहा ऑप्शन, टू रिड्यूस इम्पॉर्टन्स ऑफ वन सिनियर म्हणजे एखादे जे वरिष्ठ आहेत त्यांचं महत्त्व कमी करणे किंवा त्यांना महत्त्व कमी देणे. थर्ड ऑप्शन आहे, टू सपोर्ट द रोल अँड व्ह्यू ऑफ अनदर पर्सन. तर याचा अर्थ होतो म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या व्ह्यूनी आणि त्याच्या रोलनुसार त्याच्या रोलनुसार सपोर्ट करणे. नेक्स्ट ऑप्शन आहे, टू डू बॅक सीट ड्रायव्हिंग. तर याचा अर्थ होतो पाठीमागून म्हणजे बॅक साईडनी सूचना देणे. तर इथे करेक्ट ऑप्शन काय होईल, तर ऑप्शन सी, टू सपोर्ट द रोल अँड व्ह्यू ऑफ अनदर पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲट द टॉप ऑफ द हॅट म्हणजे पटकन किंवा झटकन कोणतीही तयारी न करता. ऑप्शन्स आहेत, पहा, ॲज सून ॲज इट वॉज स्पोकन म्हणजे बोलल्या बोलल्या लगेच. सेकंड ऑप्शन आहे, डन इझिली विदाऊट एनी प्रिपरेशन म्हणजे कुठलीही तयारी न करता. डन इन अन इन्स्टंट म्हणजे एकदम क्षणात केलेलं कार्य. आणि फोर्थ आहे, आफ्टर समथिंग इज डन म्हणजे काहीतरी केल्यानंतर. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, डन इझिली विदाऊट एनी प्रिपरेशन. ॲट द ड्रॉप ऑफ द हॅट याचा अर्थ काय होतो, डन इझिली विदाऊट एनी प्रिपरेशन म्हणजे लगेच करणं विदाऊट प्रिपरेशन न करता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कीप ॲट बे. तर कीप ॲट बे म्हणजे दूर ठेवणे. ऑप्शन्स आहेत, पहा, ए ऑप्शन, कीप ॲट अ डिस्टन्स म्हणजे पण दूर ठेवणं म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन हाच येईल, ऑप्शन ए. नेक्स्ट ऑप्शन काय, कीप ॲट द सी शोर म्हणजे सी शोर म्हणजे समुद्रकिनारा, तर समुद्रकिनारा जवळ ठेवणे. नेक्स्ट ऑप्शन आहे, कीप इट माइंड म्हणजे लक्षात ठेवणे. ऑप्शन डी आहे, कीप थिंकिंग अबाउट समथिंग म्हणजे कशाबद्दल तरी सतत विचार करणे. ओके, सो करेक्ट ऑप्शन असेल इथे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अ मॅन ऑफ स्ट्रॉ. अ मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे काय, एखादी दुर्बळ किंवा वीक व्यक्ती. ऑप्शन्स आहेत, अ मॅन विथ नो मीन्स म्हणजे संसाधन नसलेला व्यक्ती. नेक्स्ट ऑप्शन आहे, अ जनरस मॅन म्हणजे खूप उदार व्यक्ती. नेक्स्ट आहे, अ मॅन ऑफ कॅरेक्टर. अ मॅन ऑफ कॅरेक्टर म्हणजे एकदम चरित्रवान व्यक्ती. नेक्स्ट ऑप्शन आहे, अ मॅन ऑफ नो सबस्टन्स. मॅन ऑफ नो सबस्टन्स म्हणजे त्याचा काही यूज नाही आहे, निरुपयोगी व्यक्ती. ओके, सो करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, तो म्हणजे अ मॅन ऑफ नो सबस्टन्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, पहा, होल्ड वन्स हॉर्स. होल्ड वन्स हॉर्स म्हणजे काय,
थांबवणे किंवा थांबणे किंवा संयम ठेवणे. ऑप्शन्स आहेत पहा. ए ऑप्शन आहे कीप वन्स एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा ठेवणे, एक्सपेक्टेशन्स ठेवणे. नेक्स्ट ऑप्शन आहे कीप वन्स गिफ्ट म्हणजे कुणाचं तरी गिफ्ट ठेवणे किंवा भेटवस्तू ठेवणे. नेक्स्ट आहे हॅव पेशन्स म्हणजे पेशन्स ठेवणे, संयम बाळगणे. नेक्स्ट ऑप्शन आहे हाय ऑन एनर्जी म्हणजे एकदम उत्साही असणे. ओके, तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? हॅव पेशन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. काय क्वेश्चन? टू स्मेल अ रॅट. स्मेल अ रॅट म्हणजे काहीतरी डाऊटेबल, एकदम काहीतरी डाऊट असणे म्हणजे संशयास्पद वाटणे. ऑप्शन्स आहेत टू सी सायन्स ऑफ प्लॅग एपिडेमिक तर याचा अर्थ होतो महामारीची चिन्हे म्हणजे खूप मोठा रोग आहे त्याचे सिम्पटम्स दिसणे. सेकंड ऑप्शन आहे टू गेट बॅड स्मॉल ऑफ अ बॅड डेड रॅट. इथे स्मेल आहे. ओके, स्मेल ऑफ अ बॅड डेड रॅट म्हणजे जो मेलेला उंदीर आहे त्याचा वास येणे. नेक्स्ट ऑप्शन आहे टू सस्पेक्ट फाऊल डेलिंग्स म्हणजे काहीतरी गडबड आहे असं वाटणे. नेक्स्ट ऑप्शन आहे टू बी इन अ गुड मूड, टू बी इन अ बॅड मूड टू बी इन अ बॅड मूड म्हणजे खराब मूडमध्ये असणे. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? टू सस्पेक्ट फाऊल डिलिंग्स. तर ऑप्शन सी हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. टू सेट वन्स फेस अगेन्स्ट म्हणजे कुणाला तरी एकदम कठोरपणे विरोध करणे. ऑप्शन्स आहेत पहा. टू अपोज विथ डिटर्मिनेशन म्हणजे एखाद्याला ठामपणे विरोध करणे. नेक्स्ट ऑप्शन आहे टू जज बाय अपिअरन्स म्हणजे त्याच्या दिसण्यावरून त्याला जज करणे. नेक्स्ट ऑप्शन आहे टू गेट आउट ऑफ डिफिकल्टी म्हणजे एखाद्या अडचणीतून वर येणे किंवा बाहेर पडणे. ऑप्शन डी आहे टू लुक ॲट वन स्टेडीली म्हणजे एखाद्याकडे स्थिरपणे कॉन्स्टंटली पाहणे. तर करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन ए टू अपोज विथ डिटर्मिनेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन भाऊ. टू बेग द क्वेश्चन. टू बेग द क्वेश्चन याचा अर्थ काय होतो? म्हणजे प्रश्न उपस्थित करणे. ओके, सो ऑप्शन्स आहेत पहा. टू रेफर टू म्हणजे रेफर करणे कोणाला. सेकंड ऑप्शन आहे टू टेक फॉर ग्रँटेड. टू टेक फॉर ग्रँटेड म्हणजे गृहीत धरणे. थर्ड ऑप्शन आहे टू रेज ऑब्जेक्शन्स म्हणजे काही ऑब्जेक्शन मांडणे म्हणजे हरकती मांडणे. आणि नेक्स्ट ऑप्शन आहे टू बी डिस्कस म्हणजे चर्चा करणे, डिस्कशन करणे. ओके, तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी टू टेक फॉर ग्रँटेड. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. टू टॉक शॉप. टू टॉक शॉप म्हणजे काय? तर म्हणजे एखाद्या आपल्या व्यवसायावरती चर्चा करणे. ओके, आता ऑप्शन्स पहा. टू टॉक नॉनसेन्स म्हणजे व्यर्थ बोलणे. सेकंड टू टॉक रिझनेबली म्हणजे एकदम समजूतदारपणे बोलणे. थर्ड आहे टू टॉक अबाउट बिझनेस और प्रोफेशनल अफेअर्स म्हणजे काही बिझनेसबद्दल किंवा प्रोफेशनल गोष्टींबद्दल चर्चा करणे. आणि फोर्थ आहे टू अब्यूज समवन म्हणजे कुणाला शिवीगाळ करणे. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? तर ऑप्शन सी टू टॉक अबाउट बिझनेस और प्रोफेशनल अफेअर्स. आता या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन पाहू. टू पिक होल्स. टू पिक होल्स म्हणजे काय हो? तर टू पिक होल्स म्हणजे कुणाच्या तरी चुका शोधून त्यांच्यावरती टीका करणे. आता ऑप्शन्स आहेत पहा. टू फाइंड सम रिझन टू क्वारल म्हणजे भांडण करण्यासाठी काहीतरी रिझन शोधणे. सेकंड आहे टू डिस्ट्रॉय समथिंग म्हणजे काहीतरी डिस्ट्रॉय करणे किंवा नातं असेल मग काय दोघांमधला संबंध असेल डिस्ट्रॉय करणे. थर्ड ऑप्शन आहे टू क्रिटिसाइज समथिंग म्हणजे काय कुणावरती दोष किंवा त्याच्या चुका काढणे, त्याच्यावरती दोष देणे. नेक्स्ट ऑप्शन आहे टू कट सम पार्ट ऑफ एन आयटम म्हणजे एखाद्या गोष्टीचा पार्ट कट करणे. सो हा ऑप्शन नाही, बी येणार नाही, ए येणार नाही. मग राहिला कुठला? टू क्रिटिसाइज समथिंग म्हणजे कुणावरती टीका करणे. आणि टू पिक होल्स याचा देखील अर्थ तोच होतो. सो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी टू क्रिटिसाइज समथिंग. तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा. आणि अजून नेक्स्ट चॅप्टर कोणता घ्यायला हवा
किंवा अजून कशा टाईपचे क्वेश्चन्स घ्यायला हवे ते कमेंट डाऊन करत चला, आपण त्यानुसार चालत जाऊ. ओके, तर आता व्हिडिओ इथेच थांबवा. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.